माझ्या चेहऱ्यावरची स्माइल बघून तुम्हाला समजलं असेल की मोदक जमला झालेलो. नंतर हा नमुना विदर्भातून शोधून आणला भाग्यश्रीने. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आमच्याकडे ना सीझन वाईज भाज्या बदलतात. म्हणजे जर उन्हाळा असेल तर कांद्याची भाजी बनवतात वरण भात पोळी सोबत, आणि पावसाळा असेल तर गंगाफळची भाजी बनवतात, आणि जर हिवाळा असेल तर आपली वांग्याची भाजी तर फेमसच आहे विदर्भवाल्यांची. तर चला मी आज कांद्याची भाजी बनवते. आज पहिल्यांदाच बनवते आंब्याचा रस कांद्याची भाजी, आणि मोदक पण पहिल्यांदाच बनवते कारण संकष्टी आहेत. तर मला जमतात की नाही ते पण बघूया. आणि चला तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा. फिरून त्याला जरा तेलामध्ये होऊ दिलं. नंतर हे चपात्याचं पण पीठ मळून ठेवलं, आणि इथं खोबरं पण खिसून ठेवलं म्हणजे मला सोपं जाईल म्हणून सगळं मी रेडी करून ठेवलं. आणि आता पटापट जेवण बनवते. जेव्हा एक मी मिनी ब्लॉग टाकला होता त्यात मी चपाती बनवून दाखवली होती, आणि माझी चपाती खरंच अशी गोल नव्हती, वेडी वाकडी होती. तर मला खूप कमेंट आल्या, खूप म्हणजे चपातीवरच एवढ्या कमेंट आल्या की मॅडम तुम्हाला चपाती जमत नाही, विषय अवघड आहे, असा आहे तसा आहे, खूप आलेला. मी पण मान्य करत नाही. कधी कधी काय होते पीठ मळताना ते एक तर पातळ म्हणलं जाते किंवा कठीण, किंवा कधी कधी ते एकदम चांगल्या चपात्या येतात. असं नाही की प्रत्येक वेळी चांगलीच चपाती येईल असं नसते. आणि त्यावेळेस मला घाई झाली होती तर माझी ती चपाती गोल काही जमली नाही. आणि ती तशी जमली. मला सगळ्यांची कमेंट्स अजून बी येतात. मला ते कमेंट्स बघून खूप हसायला येतं की काय म्हणजे माणसाने चुकी दिली, म्हणजे झाली आता चुकी त्यात काय. प्रत्येक वेळी माझी चपाती अशी येत नाही आणि मी अशी चपात्या बनवत नाही. पण कधीतरी होऊन जातं, घाई असते ड्युटीची. एका तासात माणूस किती लवकर लवकर अटपेल. जेवढं होतं तेवढं अटपते. त्यात व्हिडिओ पण काढायचं. माझ्या तरी नाही होत, माझ्याने गडबड होते म्हणजे होतेच. तर आता मी चपात्या बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तुम्ही मला बोलसाल नाही. आता मी डायरेक्ट तुम्हाला चपातीला आठवून दाखवणार आहे, प्रूफ की मला खरंच चपात्या बनवता येतात की नाही. तुम्ही नाही बोलू कमेंट्स या, थोडं पण नका बोलत. येते चपाती बनवता, पिठाचा प्रॉब्लेम होता. आता मी गोल चपाती लागणार. आता जर ही गोल झाली नाही ना तर तुम्ही मला खूप बोलशील, मॅडम म्हणत होत्या. तर अशी मी चपाती बनवली. आता एकदम गोल गुटूक नाही आली, नाही तर अजून म्हणसाल एकदम गोल नाही आली. जास्त जज नका करू, पण अशी तरी बनवली ना त्या दिवसपेक्षा चांगली बनली, म्हणून आता मला बोलला नका. या सीझनचा पहिला आंब्याचा रस मी आता बनवणार आहे आज, की जो की बनवणार आहे. घरी असताना तो मम्मीच्या हातचा खाल्ला, कधी बनवायचं काम पण पडलं नाही. आज बनवणार आहे. आणि म्हणजे कसे घ्यायचं तसं नाही घ्यायचं एवढं काही समजत नाही, कारण कधी घ्यायचं काम पण नाही पडलं फ्री असताना. तर बनवूया मस्त आंब्याचा रस कांद्याची भाजी, असा आजचा मेनू आहे. कारण आज संकष्टी आहे म्हणून, आणि सुट्टी पण आहे म्हणून एवढं सगळं जमलं. नाही तर ड्युटी असली ना त्यासाठी फक्त जे बनवायचं ते बनवायचं आणि जे खायचं ते खायचं आणि पटकन निघायचं ड्युटीला. विषयाला खोल असतो ड्युटी असली की. झालं बनवून, आता पण तू मोदक बनवायची बाकी आहे. पण मोदक बनवेल जरा, म्हटलं तुला बसूया. काही काही नाही बनवायचे, आरामशीर बनवायचे. कारण जर सुटले ना तर परत माझा मूड ऑफ होईल. त्यामुळे मला आज छान मोदक बनवायचे. तर तसे बनवा बघूया, मस्त मोदक बनवायला आधी तूप घातलं, तुपात खोबरं घातलं, खोबरं छान तेल घ्यायचं. हे सगळं मी ही सगळी रेसिपी माझी स्वतःची नाही, तर ही सगळी मी युट्यूबला बघितलेली. युट्यूबला बघूनच बनवते. कसं म्हणते तर बघूया. जास्त गोड पण व्हायला नको, नाही तर जमणार नाही का. पिठाचा अंदाज बघितला की 1 वाटी पाणी, त्यात मीठ चवीनुसार. ते माझ्या रेसिपीचं चॅनल नाही बरं का, मी बस युट्यूबला बघितलं तुमच्यासोबत शेअर करते. नाहीतर म्हणसाल काय काय करावं लागतं. वेरी आता हे पीठ यात टाकून द्यायचं. बरोबर 1 वाटी पीठ घेतलं आणि याला मिक्स करतात. आधी या पिशवीला कट करून घेऊ. पिशवी चांगली आहे, नारळची आहे. आता नारळ आणलं दिसत तर
तोपर्यंत राऊंड राऊंड करून माझी हार्टबीट वाढली आहे डायरेक्ट की जमेल की नाही जमेल तर, कारण पहिल्यांदा ट्राय करते. आता बघूया कसं का होते कसं नाही तर. बोलणार माझ्यासाठी जरा अजून मोठं झाली झोपून लागली. आणि छोटासा आपण बनवत नाही देवाला छोटासा, ते आपण बनवत नाही देवासाठी छोटासा मोदक, आता तो बनतोय वाटतं आज. वाव चिटकत आहे देवा देवा. हो म्हणजे मी करामत केलेली खरं होऊ दे, हे काय सक्सेसफुल होऊ दे, खरं होऊ दे. सारण पण थंड नाही होऊ द्यावं लागत ना वाटतं, असं असतं काहीतरी. होऊन काहीतरी थंड नाही होऊ द्या. माझ्या चेहऱ्यावरची स्माइल बघून तुम्हाला समजलं असेल की मोदक जमला. पहिला मोदक जमला देवाच्या कृपेने. असे जरा सगळे मोदक बनवते फटाफट. आधी राऊंड राऊंड करून ठेवते म्हणजे माझं काम पटकन होईल. नवीन शिकायला अवघड नाही, पण पहिल्या वेळेस जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा खूप जीव घाबरतो. किती बनतात काय माहिती. सुट्टी होती म्हणून करू शकते, जर ड्युटी असते ना पूर्ण वेळच भेटला नसता. मग अशीच संकष्टी तो उपवास पकडायचा, मोदक वगैरेचं काही नाही. बघ जमला. असे छान आमचे मोदक बनले. तर आम्ही चाललोय मंदिरात, सोबत तेजू आहे. तेजू बघ. हाय. टाईप एकटी राहते का काय असतं. मी एकटी नाही, ती माझी रूममेट आहे तेजू. ती रूममेट आहे. तिला मी आज ब्लॉग मध्ये घेतलंय कारण ती आता आधी झाली तर तसं आम्ही भेटलो आणि रूम मध्ये पण सोबत आहे. ट्रेनिंग वगैरे संपल्यानंतर तर माझी मैत्रीण म्हणजे भाग्यश्री दीदीची मैत्रीण, त्या दोघी त्यांच्या मैत्रिणी यांनी आधीच रूम केली होती तेव्हा आमचं ट्रेनिंग संपलं होतं तेव्हाच. आणि नंतर यांनी आधी रूम केली होती. नंतर मला भाग्यश्री बोलली की रूम आहे आपण जाऊया माझी मैत्रिणी. तर मग लटके चालते, आम्ही तेव्हापासून आम्ही सोबत राहतोय. आधी तर आमची ओळख पण झाली आणि रूम मध्ये आल्यावर कारण की मध्ये असायचं तरी बोलणं नाही व्हायचं. मग हळूहळू व्हायचं. तसं कसं आम्ही रूमवर राहायला लागलो म्हणजे सुट्टीच्या दिवशी कसं राहायचं तेव्हा जास्त बोलणं व्हायचं, नाही तर नाही व्हायचं. आणि त्या तिघी ओळखीच्याच होत्या आणि मी एकटी वेगळी होते. आम्ही तिघी सोबत अकॅडमी मध्ये एकत्र होतो, मैत्रिणी पण सोबत सोबत भरती झालेलो. नंतर हा नमुना विदर्भातून शोधून आणला भाग्यश्रीने. आपले विदर्भवाले त्याला कमेंट करून सांगेल नाव नाही ठेवलं. या सगळ्या तिघी पण सांगलीच्या आणि मी एकटी विदर्भाची होती, म्हणजे बुलढाण्याची मी एकटी होती. त्याच्यामुळे मग असं वाटलं होतं की तालमेल जुळेल की नाही जुळेल, पण आमचा खूप चांगला तालमेल जुळला. कधी आपलं प्रत्येकाच्या रूममध्ये होते म्हणजे जास्त सगळे मोठं भांडण होईल. भांडण्याला तसं थोडंफार म्हणजे असतं की मैत्रिणी सोबत असतील तर खूप मोठं काय होईल. भांडण होणं पण गरजेचं आहे, त्याशिवाय कळत नाही किंमत पण कळत नाही का. पण आमच्या दोघी झालं नाही आजपर्यंत असं कधी.
छान राहतो आणि त्या दोघी पण होत्या आता त्या वेगळ्या वेगळ्या रूम मध्ये राहतात आणि आम्ही सोबतच राहतो. जमतं आमचं, आम्ही दोघीच राहतो, आम्हाला तिसरी पण नको कारण वाटवण्यापेक्षा आम्ही एकामेकीला सांभाळून घेतो कामाच्या बाबतीत. सगळ्या बाबतीत मॅच तेवढ्यात आम्हाला आमची सवय झाली आहे दोघींची. तिसरा व्यक्ती जर आलाय ना तर आम्ही ऍडजस्ट पण करू शकणार. ओळखीच असतं. आणि ही एकटी तुम्हाला यासाठी दिसते कारण आमचं टायमिंग मॅच होत नाही. माझी ड्युटी वेगळी राहते, हिची ड्युटी वेगळी राहते, हिच्या शिफ्ट वेगळ्या राहतात, माझ्या वेगळ्या राहतात. पण सोबत असलो की तरी पण सुट्टी असली की जेवण बनवलं की मग बनवलेल्या रील्स बनवायचा प्लॅन करतो. असं की आपण रील्स बनवूया असं तसं आणि जेवण झोपून झालं वाटतं की रील बनवायची. तेव्हापर्यंत रात्र होते. मग एवढं मग तोपर्यंत तिचा टाइम झाला नसतो जायचा, मग हे राहून दे म्हणते आपण नंतर करूया. तो नंतर कधी येत नाही पण आज आलाय तो नंतर. फायनली तिचं मला घेतलंय की मी आहे रूम मध्ये दाखवायला. मी मोदक बनवताना ती आली तेव्हा ती आली मोदक बनवताना. तेव्हापासून तिला घेतला आणि मी मला एकटीच सुरू होती. मग ती आली मोदक जमलं. असा आहे आमच्या दोघींचा संसार. छोटासा संसार. तसा आमचा संसार, आमचं घर तुम्ही बघितलं असशील छोटस आहे. आज उपवास आहे तर आम्ही छान जेवण बनवलंय. आम्ही म्हणजे स्वातीने बनवलंय जेवण. आमरस, चपाती, खिचडी, साबुदाण्याची खिचडी आणि कांद्याची भाजी. सलाड मध्ये काकडी घेतली आम्ही. आणि आम्ही मंदिरात गेलो तर तिथून आम्हाला प्रसाद पण भेटलाय, बुंदीचा लाडू. आणि हे स्वातीने छान असे मोदक बनवले. फायनली जमले मोदक. आणि आता आम्ही जेवण करतो. जेवायला या सगळ्यांनी. चला तर आता आम्ही जेवण करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि सांगते मला फॉलो करायचं आणि हिला फॉलो नक्की करा. चला बाय.